नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी मी करणार आहे माझ्या आदूची आवडती. आदूला ही रेसिपी खूप आवडते. खरं सांगायचं तर लहान मुलांना पालेभाज्या खाऊ घालायला पाहिजे, तर ते तशी पालेभाजी केली तर खात नाहीत, पण आपण जर का त्यांना वेगळ्या प्रकारे जर बनवलं तर ते खूप छान खातात. तर ती भाजी आहे लाल माठाची. खरं सांगायचं तर लाल माठामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये विटॅमिन्स आहेत आणि भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये फायबर आहे, तर मुलांसाठी योग्यच आहे. तर आजची ही जी रेसिपी आहे, मी अंड्याचं ऑमलेट करणार आहे. हे भाजीचे पानं टाकून आदू आमची खूप छान खाते, तुम्हाला वाटणार नाही, पण म्हणजे त्याच्यामध्ये फक्त लाल लाल भाजीच दिसते, ऑमलेट दिसतच नाही, तरी सुद्धा ती खूप आवडीने खाते. असं ऑमलेट मध्ये वगैरे जर दिले तर मुलं खूप आवडीने खातात. तर माझी आदू खूप आवडीने खाते. आदूला आवडतं ना ऑमलेट? तस किती आवडतं? दोन. किती खातेस तू? 2-3 खातेस? मग आज किती खाणार? 2 खाणार. 2 करायचे आदूला ऑमलेट? हो, करूया. मग त्यांना सांगा मी 2 ऑमलेट खाणार आहे. ओके, चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. रेसिपी संपूर्ण बघा, लहान मुलं खूप आवडीने खातात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. ऑमलेट बनवण्यासाठी 1 अंड्याचा वापर फक्त इथे मी करणार आहे. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि माठाची पानं बघा भरपूर सारे मी इथे घेतलेले आहे. हातामध्ये बसेल एवढे पाणी हे आहे. तर हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता हे स्वच्छ म्हणजे बारीक जेवढे कापता येईल तेवढे बारीक आपल्याला इथे कापून घ्यायचे. आदू, तू रेसिपी करत असते? कुठली रेसिपी करते तू? केक बनवतेस? अय्या, काय छोटा केक बनवतेस? आणि काय काय लागतं साहित्य केकला? फ्रुट्स लागतात. ओके, अजून काय लागतं केकला? केकला काय काय लागतं अजून? जॅगरी पावडर टाकतेस. ओके, आणि अजून कुठला असतो सोडा? काय म्हणतात त्याला, मला आठवत. कुठला सोडा असतो? ओके ओके ओके, बेकिंग सोडा असतो. आणि अजून काय असतं? बेकिंग काय असतं का, मला आठवतच नाही. पावडर की सोडा काय असतो? ओके, बेकिंग सोडा पण असतो. मग तू केक बनवलेला आहे याच्या आधी? भाजी बारीक कापून झालेली आहे. भाजी एका बाउल मध्ये मी हे संपूर्ण भाजी काढून घेते. थोडीशी कोथिंबीर, चिमटीवर हळद घ्यायची, चिमटीवर घ्यायचा आहे हिंग. तिखट जर मुलं खात असतील तर तुम्ही तिखटाचा वापर थोडासा इथे करू शकता. अंड फोडून टाकायचे आणि हे व्यवस्थित फेटून घ्यायचं. वाव, आवडणार आहे आदूला? आवडणार आहे? हो. एका अंड्याचं ऑमलेट आपण हे बनवतोय. भाजीचं प्रमाण तुम्ही इथे बघू शकता. मुलांचे व्हिटॅमिन, प्रोटीन या पद्धतीने घरच्या घरी आपण भरून काढू शकतो. त्यांना वरून दुसरं काही सप्लिमेंट देण्याची गरज पडत नाही. आणि आदू खरोखर हे ऑमलेट खूप आवडीने खाते. हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. थोडस घालायचं आहे चवीपुरतं मीठ. परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मी जवळून दाखवली भाजी आणि कोथिंबीर याच्यामध्ये आहे. तर तुम्ही अशी सगळ्या कुठल्याही प्रकारच्या आवडीच्या भाज्या, कारण मुलांना आवडीची भाजी कुठली आहे हे सांगता येत नाही, पण आपण त्यांना पौष्टिक भाज्या या पद्धतीने ऑमलेट मध्ये नक्कीच देऊ शकतो. तर आता हे मिक्स झालेलं आहे. मीठ आपलं व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला ऑमलेट करायचं आहे. अजून एकदा आपण हे फेटून घेणार आहे. गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे. थोडस स्पॅच्युलाला तेल घेऊन आपल्याला पॅन चांगला गरम करायचा आहे. पॅन व्यवस्थित गरम झाल्याशिवाय ऑमलेट टाकू नका. आपण भाजीचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे तर व्यवस्थित निघणार नाही, म्हणून तवा व्यवस्थित आपल्याला पॅन गरम करायचा आहे. पॅन व्यवस्थित गरम झालेला आहे. हे संपूर्ण बॅटर आपल्याला पॅन वरती घालायचं आहे. स्पॅच्युलाच्या चमच्याच्या साह्याने व्यवस्थित. यम्मी आहे बघा, आदू आताच म्हणायला लागली यम्मी आहे. हे बघा, जेवढं व्यवस्थित आपल्याला असेल तसं होता येईल. छान वास येणारच ना, मग छान पदार्थ असले की छान वास येणारच. बाजूने थोडस तेल टाकायचंय. मिडियम गॅसवर व्यवस्थित आपल्याला हे वरची संपूर्ण बाजू सुकल्यानंतर उलट करायचंय, नाही तर आपलं ऑमलेट तुटू शकतं भाजीचं प्रमाण जास्त असल्यामुळे. ऑमलेटची वरची बाजू संपूर्ण सुकलेली आहे. हे बघा, भरपूर सारं फायबर असलेलं हे ऑमलेट अतिशय उत्तम तर लागतच, पण हेल्थ साठी अतिशय चांगलं आहे, सगळ्यांसाठी चांगलं आहे. ही दुसरी बाजू पण आपण उलटी करून तुम्ही याच्यावर बटरचा सुद्धा वापर करू शकता, चीजचा वापर करू शकता.
किंवा थोडस तेलाचा वापर करू शकता. हो काय, बघा आदू सांगते तिच्याकडचं चीज संपलेलं आहे म्हणून आता आज आपण तेलच टाकलेलं आहे. माझ्याकडे तेलच नाही चीज, कारण मी खातच नाही. हो काय, आदूला चीज आवडतं म्हणून आदूकडचं चीज आता आमच्या संपलेलं आहे. तर आदूच्या आता ऑमलेटला आज आम्ही तेलाचाच वापर केलेला आहे, चीजचा वापर केलेला नाहीये. तू ऑमलेटचा तुम्ही करता का? ऑमलेट बनवताना मम्मा टाकते का चीज? तू टाकतेस? वाव, तुला तुला कुकिंग करायला आवडते? हो, असं जेवण बनवायला आवडते तुला? असं बनवते तू? व्यवस्थित आपल्याला दुसरी बाजू पण ही अशी सर्व बाजूने भाजून घ्यायचंय. ऑमलेट बघा जवळून दाखवते. दोन्ही बाजू व्यवस्थित आपल्या ह्या पॅन वरती आपण या भाजून घेतलेल्या आहे. ऑमलेट आपलं तयार झालेलं आहे. एका ऑमलेट मध्ये आपण भरपूर सारी भाजी घालून आणि ऑमलेट केलेलं आहे. भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये फायबर आहे. मुलांसाठी अतिशय चांगलं आहे, मोठ्यांसाठी तर आहेच पण मुलांसाठी खूप चांगलं आहे. आदूच्या आवडीचं ऑमलेट तयार झालेलं आहे. आदू ऑमलेट खाण्यासाठी इथे बसले सुद्धा आहे. आजचं हे ऑमलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. आजची रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलवरती 1000पेक्षा जास्त रेसिपीज आहेत, त्यामध्ये व्हेज नॉनव्हेज पदार्थ आहेत. त्याची सर्वांची प्लेलिस्ट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही जरूर चेक करू शकता. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तुम्ही मला फेसबुक आणि इन्स्टावर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता. त्या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. आजची ही रेसिपी कशी झाली कमेंट करायला विसरू नका. मला खाऊन दाखव ऑमलेट कसं लागतं. बारीक चिव कर. कसं झालं? असं ऑमलेट यम्मी यम्मी झालं, मग खा. आदू बाय कर, बाय बाय. बाय बाय. सांगा परत भेटूया असंच एका छानसा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय कर आदू, बाय बाय.